दिवाळीचा सण म्हणजे कोकणात जशी मुंबईप्रमाणे मोठ्या प्रमाणात दिवाळी होत नाही, पण हा आपला शेतीचा भाग असल्यामुळे त्याला प्राधान्य धरून दिवाळीचा सण साजरा केला जातो. म्हणजे ह्या सीझनातच भात शेतीची कापणी अगोदर झालेली असते, शेतीची कामं उरकत असतात लोक, आणि त्याच इकडचं गोवर्धन म्हणजे हे मोठं धन मानलं जातं कोकणातलं. त्या निमित्ताने असं असतं की इथे जो दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे इकडची मोठी दिवाळी, बैलांची पूजा किंवा गोवर्धन पूजा ही जी असते ती त्या ठिकाणी केली जाते. त्याला घरात सकाळी उठून गाईगुरांना चरण्यासाठी सोडल्यानंतर पूर्ण गोठा साफ केला जातो. साफ केल्यानंतर गोठ्यामध्ये त्याच गोठ्यातल्या शेणापासून असा एक गोठा बनवला जातो, त्याची प्रतिकृती. त्यामध्ये काय असतं की मग गवत ठेवण्याचा रॅक किंवा गाईगुरांना बांधण्याचा रॅक, आणि ही बघा ही तुम्ही पाहत असाल कार्ट्यापासून बैल बनवला आहे. हां, तर 4 पाय 2 शिंग अशी म्हणजे ह्यांची पण पूजा केली जाते. अशी गुरंही ठेवली आहेत, जशी बांधलेली गुरं असतात तशीच इथे द्रोण केले जातात. तर एकात पाणी एकात दिवा म्हणजे ती पूजेचा दिवा असं. तसंच इथे ह्या गुरांचा राखणा पण केला आहे, त्याला एक काम हे पण घातलं आहे, तो राखणदार त्याला पण दिवस मानला जातो. अशी ह्या गोवर्धनाची पूजा केली जाते. ही पूजा केल्यानंतर शेतकरी लोक त्या दिवशी आपल्या जेवणामध्ये आंबोळी म्हणजे कोकणात जो आंबोळीचा प्रकार आहे ती बनवतात. म्हणजे ती स्पेशली गुरांसाठी बनवली जाते. जंगलात जाऊन गुरांना घेऊन येतात, त्यांना स्वच्छ आंघोळ घालतात. घरी आंघोळ घालून आणल्यानंतर त्यांच्या शिंगांना रंग काढले जातात आणि ते त्यांना सजवलं जातं बैलांना बऱ्यापैकी. ज्या लोकांची परिस्थिती नाही की रंग काढायची, एकेकाळात तसं होतं की काही गरीब लोक पण होते, मग ते रंग काढायची परिस्थिती नसायची, मग ते लोक तांदळाचं पीठ भिजवून शिंगांना काढायचे गाईगुरांच्या, असं व्हायचं. आणि मग त्या गाईगुरांना गोट्यात बांधून त्यांची पूजा करतात, आणि ज्या आंबोळ्या तयार केलेल्या असतात भाकऱ्या, त्या गुरांना ते प्रसाद म्हणून खायला घालतात. अशा प्रकारे अशी गोवर्धनाची पूजा करण्याची प्रथा आपल्या कोकणात आहे, आणि त्याचं एक छोटंसं सुरू आम्ही इथे मांडलं आहे.